नमस्कार, पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। आज आपण बनवतोय मसाला काजू। त्यासाठी मी इथे कढईमध्ये आधी पाणी उकळायला ठेवलंय। त्यामध्ये आपल्याला साधारण 3 मध्यम आकाराचे कांदे जाडसर कापून घ्यायचेत आणि काजू हे दोन्ही उकडून घ्यायचेत। इथे मी 50 ग्रॅम काजू घेतले आहे। जोपर्यंत कांदा उकडतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात। आता मी इथे कढईमध्ये तूप घालून घेतलं आहे। साधारण 1 मोठा चमचा तूप घालून घेतलंय। यामध्ये आपण 70 ग्रॅम काजू भाजून घेतोय। काजू तुपावर भाजून घेतले की त्याची टेस्ट छान लागते आणि आपल्या भाजीलाही फ्लेवर छान येतो। आता इथे आपले काजू छान भाजून झाले आहेत। आपण ते कढईतून बाजूला काढून घेतले। आता यातच मी तेल घालून घेते। साधारण 2 मोठे चमचे मी यात तेल घालून घेतले। आता यामध्ये आपल्याला खडा मसाला टाकून घ्यायचा आहे। छोटे दालचिनीचा तुकडा, 1 इलायची, 3 काळी मिरं, 2 लवंगा आणि 2 तेजपान ते कापून घेतलेत आणि 6 जिरे। हे खडे मसाले तेलामध्ये थोडेसे परतले की आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा कांदा। इथे मी 4 कांदे बारीक कापून घेतलेत। कांदा बारीक कापला की ग्रेव्हीला छान घट्टपणा येतो। आता आपला जोपर्यंत कांदा परततोय तोपर्यंत आपण उकडलेला कांदा आणि उकडलेला काजू मिक्सर मधून बारीक फाईन पेस्ट करून घेऊयात। आपली काजू आणि कांद्याची पेस्ट तयार आहे। आता इकडे आपला कांदाही थोडासा परतत आलाय। आता कांदा थोडा परतले की यामध्ये आपल्याला आलं आणि लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे। एक 2 मिनिटांमध्ये आपला कांदा आणि आलं लसणाची पेस्ट छान शिजेल। कांदा नॉर्मल गोल्डन ब्राउन झाला की आपल्याला यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे। आता आपला कांदा शिजत आलेला आहे। यामध्ये आपण टोमॅटो घालून घेतलाय। मी इथे टोमॅटो एकदम बारीक कापून घेतलाय। चॉपर मध्ये हा कापलाय। टोमॅटो बारीक कापून घेतला की त्याला छान रवाळ टेक्स्चर येतो। आता आपल्या टोमॅटोला तेल सुटायला लागले। कांदा आणि टोमॅटो छान एकजीव झालेत। आता आपल्याला यामध्ये बाकीचे पावडर मसाले घालून घ्यायचेत। इथे मी 1 चमचा लाल तिखट घालून घेते, अर्धा चमचा मसाला, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा धना पावडर। आता हे मसाले आपल्याला छान शिजवून घ्यायचेत। मसाल्यांचा कच्चेपणा जाईल तोपर्यंत आपल्याला हे शिजवायचे आहे आणि गॅसची फ्लेम ही मीडियम टू लो ठेवायची आहे। फुल गॅसवर आपले मसाले करपू शकतात। आता यामध्येच आपल्याला आपण मीठ घालून घेऊयात आणि मग जो मसाला वाटण केले ते घालून घेऊयात। मीठ घातलं की मसाल्यांना पाणी सुटते, त्यामुळे आपले मसाले खाली लागत नाही।
मिठामुळे आपला कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे आणि त्याला ग्रेव्हीचं टेक्स्चर यायला सुरुवात झाली आहे. आता यातच आपण आपलं वाटण घालून घेऊ. आपल्याला हे वाटण छान मिक्स करून घ्यायचे. आपला कांदा टोमॅटो आणि वाटण छान मिक्स झालं की भाजीला कलर छान येईल. हे सगळं आपल्याला मीडियम टू लो गॅसवरच शिजवायचं आहे. आजची काजू मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. आता आपण इथे 2 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढून घेऊयात. 2 मिनिटांनी आपण हे परत एकदा हलवूयात म्हणजे आपले मसाले खाली लागणार नाही. आणि आता परत एकदा झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊयात. आपला काजू मसाला छान शिजलेला आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा तूप घालून घेऊयात. त्यामुळे भाजीला शाईन छान येईल. इथे तुपाऐवजी आपण बटरही घालू शकतो. आणि थोडीशी साखर टाकून घेऊयात म्हणजे आपल्या भाजीच्या सगळ्या टेस्ट मॅच होईल. आता इथे आपण जो भाजून घेतलेला काजू आहे तो आणि कसुरी मेथी घालून घेऊ. आता गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकून घेतली. आता आपली भाजी छान शिजल्यामुळे तिचा कलरही लालसर आलाय. आपण जे तूप टाकलं होतं त्यामुळे आपल्या भाजीला शाईन छान आली आहे. तयार आहे आपली काजू मसाला. ही भाजी तुम्ही नान सोबतही खाऊ शकता, तांदळाच्या रोटी सोबतही खाऊ शकता किंवा चपाती भातासोबतही खाऊ शकता.